उन्हाळ्यात पोटाला जास्तीत जास्त थंडावा देणारे, पचनास मदत करणारे आणि शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करणारे असे पदार्थ आहारात आणले जातात। तर असाच एक पदार्थ आज आपण बनविणार आहोत। नमस्कार, मी वैष्णवीस रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण बनवूया कोकणातील सुप्रसिद्ध पेय सोलकढी। ही सोलकढी कोकमच्या आंबट आगळापासून तयार होते। रेसिपी सुरू करण्याअगोदर वैष्णवीस रेसिपीला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर इथे मी एक ओलं नारळ घेतला आहे। नारळ फोडून खोबऱ्याचे काप करून घेतले। सोलकढीसाठी ताज्या ओल्या नारळाचाच वापर करायचा आहे। एका मिक्सर जारमध्ये हे सगळे खोबऱ्याचे काप टाकायचे। यात आपण 2 आल्याचे लहान तुकडे घालूया, हिरवी मिरचीचे तुकडे घालू, तसेच 2 ते 3 लसूण पाकळ्या, जिरे आणि थोडं पाणी टाकून मिक्सर मधून वाटून घेऊया। बघा, खोबरं छान वाटून घेतलं। आता एक मोठा बाउल घेतलं, त्यावर एक स्वच्छ सुती रुमाल किंवा कापड ठेवायचा। या कापडावर वाटून घेतलेलं खोबरं टाकून घेऊ। पाणी टाकायचं, नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे कापडाला असं पिळून घ्यायचं। पहिल्याच बॅचमध्ये जास्त प्रमाणात दाटसर दूध मिळतं। राहिलेला चौथा जो आहे तो 1 ते 2 वेळा पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि सेम कापडावर टाकून कापड पिळून दूध काढून घ्यायचं आहे। जर हा नारळाचा चौथा तुम्हाला भाजीसाठी मसाला म्हणून वापरायचा असेल तर फक्त 1 वेळाच ही प्रोसेस करायची आहे। दूध काढून झालं की हा चौथा टाकून द्यायचा आहे। आवश्यकतेनुसार अर्धा ग्लास पाणी टाकायचं। 5 ते 6 जणांसाठी ही सोलकढी आरामात पुरते। यात थोडं काळं मीठ टाकते, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर टाकायची, पाव वाटी कोकम आगळ घेतलेला आहे यात टाकून देऊ। वरून हिरवीगार बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं। तर थंडगार पित्तनाशक सोलकढी तयार आहे। खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा असा पदार्थ नक्कीच प्यायला हवा। तर कशी वाटली आजची सोलकढीची ही रेसिपी? आवडल्यास नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींकरिता वैष्णवीस रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।